सज्ज होते गोलंदाज नवीन. हॅलो. मॅन ऑफ द मॅचचे प्राइजेस आता आपण देतोय. मॅच 1 ओम साई बांड्रा विरुद्ध रियाज किंग बांड्रा. त्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत ते म्हणजे मोहम्मद रियाज. त्यांनी स्टेजवरती यायचे. आपण आता मॅन ऑफ द मॅच देतोय. तर मोहम्मद रियाज यांनी जरा स्टेजवरती यायचे प्लीज. हां सर, मॅच चालू करा, मॅच चालू करा. हां लाईट, हां बंद करतो. रियाज भाई, हां दे दो. मॅच चालू करा तुम्ही. रियाज स्टेजवर यायचं आहे. मी आमचे दिनेश भाई आणि राजेश भाई यांना सांगेन की मॅन ऑफ द मॅच त्यांच्या हस्ते आपण देऊया. खोलून द्यायला. तर सामन्याकडे देखील वळू आपण. आता मॅच होते, एक महत्वपूर्ण लढत आहे. पाहूया कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. एक साईडला आहेत ओव्ही पॅकर्स, दुसऱ्या साईडला आहेत वांद्र्याचा राजा सीके ग्रुप. गोलंदाजी मार्कवर नवीन सज्ज होतोय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली या संघाने, अप्रतिम गोलंदाजी केली होती. पण या ठिकाणी मात्र थोडस इधर आ जा, इधर आप इधर आ जाओ दोनों, आप इधर इधर. मॅन ऑफ द मॅच रियाज फर्स्ट मॅचचे. थँक्यू. थँक्यू दिनेश भाई आणि राजेश भाई यांचे खूप आभार. त्यांनी आमच्या या टुर्नामेंटला भेट दिली. धन्यवाद. मिलते चलो. धन्यवाद. नेक्स्ट मॅच होती ती म्हणजे राहुल 11 आणि एस2आर. त्यांच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजे गौरव भोगले. गौरव भोगले. गौरव भोगले यांनी स्टेज जवळ यायचे मॅन ऑफ द मॅचसाठी, सेकंड मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी. आमचे विशालजी हळदणकर यांच्याकडून आपण मॅन ऑफ द मॅच देऊया त्यांना. नितीन जंगम, चिन्मय कदम मागच्या मॅच मध्ये थोडस निराश केलं होतं. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पण या ठिकाणी मात्र एक जबरदस्त मॅचची अपेक्षा आहे. मोठी धावसंख्या उभारली जाते का पाहावं लागणार आहे. कारण की दोन्ही फलंदाज मागच्या मॅच मध्ये कमाल जरी दाखवू शकले नसले, पण त्यांची नाव मात्र तेवढंच मोठं आहे. तेवढंच चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज. कुठेतरी फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. भीमर स्वरूपाचा चेंडू होता. या ठिकाणी मात्र नो बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. 2 अतिरिक्त धावा मात्र मिळतील. त्यासोबतच फ्री हिटचा देखील इशारा येईल पंचांकडून. लवकर यायचे गौरव. विशालजी हळदणकर यांच्यातर्फे हे मॅन ऑफ द मॅच गौरव भोगले. फ्री हिटचा चेंडू होता. या ठिकाणी मात्र फायदा घेऊ शकले नाहीत फलंदाज. एक धाव मात्र मिळते. एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती या संघाच्या गोलंदाजांनी. गुफरान असू दे, कन्हैया असू दे, आपले नवीन मॅन ऑफ असू द दे. मॅच, आपले मॅन ऑफ द मॅच श्री अरुणजी कांबळे, शाखा प्रमुख 93 शाखेचे, यांच्या हस्ते सगळ्यांना हे मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज दिलेले आहेत. आणि नो बॉल, नो बॉल आहे हा. दुसरा बीमर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. दोन बीमर आहेत. मला वाटतं कदाचित गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाही यापुढे.
क्रिकेटच्या रूल्स प्रमाणे आपण जर पाहायला गेलो, एक बीमर चेंडू अलाउड आहे, पण एकाच ओव्हरमध्ये तुम्ही जर 2 बीमर चेंडू टाकलेत तर गोलंदाजी बंद होते. धावसंख्या झाली ती 7-7. तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द आमच्या वेळी कोण होता? संत्या थोडा लेफ्टला घे. संत्या संत्या तिकडे घे, त्या साईडला घे पूर्ण. हा बस, हा बस तिकडे घे. आणि तो पण बॅनर तिकडेच लाव. चला मैच चालू करायची. टीटा भाई बहुत ज्यादा टाइम मत लो यार. तीसरा मैच बाउंड्री पलटन्स विरुद्ध वांद्रेचा राजा. त्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ते म्हणजे टीटा नाही सॉरी गुफरान. आता ते फिल्डिंग करतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज टीटा. पूल केला जातो या ठिकाणी. थोडासा बॅकवर्ड लेंथला चेंडू होता या ठिकाणी, मात्र थोडासा वाईडिश खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्क्वेअर खेळ असेल तर कदाचित षटकार मिळू शकला असं, पण डिक्लेअर झोन चेंडू जाईल. नितीन जंगम आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा स्लोअर चेंडू होता. व्हेरिएशन कर. हवे चेंडू आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. 2 धावा पूर्ण होत आहे. तिसरा प्रयत्न केला जातो का पाहावं लागणार. 2 धावा समाधान मानावं लागणार आहे. आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. मला वाटतं ती कंटिन्यू केली मग अशी ती नवीन यांची ओव्हर प्रदीप यांनी. आता गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज गुफरान. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच याचा किताब हॅलो संत्या तो पण तिकडे लावून टाकायचं. ओके चांगला चेंडूचा बिरकाव दिला जातोय. पायचा कार्पेटचा चेंडू जाईल लॉंग ऑफ षटक पर्यंत चेंडू फील्ड करेल. एक धाव मात्र मिळेल. चिन्मय कदम थोडस लय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. चांगली गोलंदाजी होते. वांद्रेच्या राजाच्या संघाच्या गोलंदाजांकडून कौतुक केलं पाहिजे. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली त्यांनी. त्या ठिकाणी देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. धावसंख्या झाली ती 11. नितीन जंगम नक्कीच काहीतरी कॅल्क्युलेशन असणार आहे माइंड मध्ये, कारण की नितीन जंगम चिन्मय कदम दोघंही मोठे फटके मारत पटाईत आहेत. आक्रमक फलंदाज आहेत. तितकंच सेन्सिबल फलंदाजी देखील ते करतात. पण आता एक नक्कीच काहीतरी माइंड सेट असेल त्याच्या की किती धावसंख्या त्यांनी सेट करायची आहे या मॅच मध्ये. लो फुलटा चेंडू तर गाईड केला ऑनसाइडच्या दिशेने. मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. गुफरांच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळत आहेत. स्लोवर चेंडू या ठिकाणी मात्र हवे चेंडू. आता बॅटची कडा घेतली गेली. नो मॅन्स लँड चेंडू जाईल. चेंडू जोपर्यंत फील्ड होतोय. एक धाव मात्र मिळेल. या एका धावेनी
धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवर. मला वाटतं कदाचित टिटा जेलवर जाऊ शकले असते, पण रन अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक धाव मात्र मिळाली आहे. नितीन जंगम स्ट्राईक वर आले आहेत. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून आजच्या दिवसातील 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कन्हैया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डिपेंड चेंडू गेलाय. एक धाव मात्र मिळेल. चेंडू गॅदर केला आणि आज कुठेतरी पाऊस दिसत नाहीये. रबर बॉल क्रिकेट आहे. विकेट देखील पूर्ण सुकलेला आहे. त्या कारणाने थोडस मार्जिन ऑफ एरर खूप कमी आहे गोलंदाजांसाठी. त्यामध्ये देखील या संघाच्या गोलंदाजांनी ज्या गोलंदाजी केली आहे, खास करून कौतुक करावं लागणार या गोलंदाजांचं. गुफरान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र बॅटचा व चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14. शेवटचे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. पाहूया कोणता गोलंदाज. मला वाटतं सद्दाम येईल गोलंदाजीसाठी. अजून 1 ओव्हर शेष असेल ती म्हणजे कन्हैया याची. पाहायचं शेवटचं 1 ओव्हर कोण हाताळतोय, कारण की मागच्या मॅच मध्ये प्रदीप यांनी गोलंदाजी केली होती. त्याच प्रदीपने यावेळी 2 जे शिल्लक चेंडू होते नवीनच्या षटकामधील ते पूर्ण केलेत. तर एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे या मॅच मध्ये. साईनाथ सुवर्णा, त्यासोबतच राजा मामा देखील आहेत या संघामध्ये. सद्दाम नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. नितीन जंगम स्ट्राईक रूट करतोय. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते. चान्स देत नाहीयेत फलंदाजांना. आपण चिन्मयने आता स्ट्राईक ठेवण्याचा निर्धार घेतला वाटतं या षटकामध्ये. नितीन दुसऱ्या दोघांचा नक्कीच प्रयत्न करत होता, पण चिन्मय बोलला की मी स्ट्राईक घेतो. पाहूया. आतापर्यंत केवळ 3 चेंडू चिन्मयने फेस केले. त्या 3 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा चिन्मयने केल्यात. मागच्या संडेला चिन्मय याच्या बॅट मधून याच मैदानात 3 अर्धशतक देखील आले होते. तो चिन्मय कदम इन फॉर्म आहे, पण आपल्या लौकिकाला साजेश असे खेळ अजून त्यांनी केले नाही या टुर्नामेंट मध्ये. अकुटप्या चेंडू बॅटची कडा घेतली गेली. थोडासा लवकर खेळाय तो शॉट. एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. थोडस मिसकम्युनिकेशन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. नितीन जंगम, थोडस मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. थोडेसे फलंदाज आहेत दोन्ही आपण जर विचार केला. एक साइडला आहे सध्याच्या घडीचा ओव्हर 40चा स्टार नितीन जंगम. सोबतच नितीन जंगम कशी फलंदाजी करतो या षटकामध्ये. मला वाटतं अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चॉप केलाय चेंडू. बॅकवर्ड पॉइंट चेंडू जाईल. पाहायचं किती धावा मिळत आहेत. एक धाव मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. चेंडू झाले ते 3, 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. धाव संख्या झाली 17. 17 पे खतरा. पाहूया कोणत्या संघाला खतरा ठरतोय ते. नितीन जंगम अजूनही बॅट पाहिजे तशी बरसली नाहीये या खेळाडूची. चिन्मय देखील थोडीशी शांत पाहत आहे. त्या दरम्यान थोडस लेंथ मागे खेचली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून नक्कीच येईल. वन बाउन्सचा इशारा येतोय पंचांकडून. सद्दाम थोडासा वाचण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच खेळपट्टी थोडीशी सुकी आहे, त्यांना माहिती आहे. बॅट्समॅनच्या रेंज मध्ये चेंडू टाकला तर तो जाईल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार नितीन जंगम.
पुन्हा एकदा खोलवट डब्याचा चेंडू होता या ठिकाणी मात्र एक धाव मिळेल दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातो का पाहावं लागेल 2 धावसाठी पुश केला जातोय थोडीशी मिसफील्ड झाली आहे 2 धावा मात्र मिळतील धाव संख्या झाली ती 26 शेवटचे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत या 10 चेंडूंमध्ये पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी होते आक्रमण करण्याची खूप आवश्यकता आहे कारण की आपण जर ओव्ही पॅकरचा बॅटिंग लाईन पाहिला तर अजूनही बरेच चांगले फलंदाज आहेत या संघामध्ये ज्यांना मोठे फटके मारण्याची क्षमता आहे नवीन गोलंदाज कन्हैया या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली पहिला चेंडू बिरकाव दिला जातो पहिल्या चेंडूवर चिन्मयच्या बॅट मधून एक बिग हिट येतोय 6 धावा षटकाराने स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवर पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू तितका चांगला फटका पाहायचा आहे एक्स्ट्रा कव्हर्स आणि कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल एक धाव पूर्ण दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातो लागणार आहे एका धावावरच समाधान मानावं लागणार आहे सन्मान दिलाय चिन्मयनी नितीनला देखील नितीनने देखील एक षटकार मारलाय त्यानंतर चिन्मयने देखील एक षटकार मारलाय धावसंख्या 33 त्या ठिकाणी मात्र वेगाने टाकला चेंडू थोडासा लेझी पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता नित्याचा अकुटबाई चेंडू होता खराब चेंडू समाचार मात्र त्या चेंडूचा घेतलाय नितीन यांनी 6 धावा मिळतील जबरदस्त फलंदाजी आता कुठेतरी लय प्राप्त केली जाते चेंडू झाले तर 4 शेवटचा चेंडू धावसंख्या 39 39 फॉर नो लॉस पुन्हा एकदा जबरदस्त हिट येतोय पुन्हा एकदा षटकार नितीन जंगम मात्र आता फॉर्म मध्ये परत येताना पाहायला मिळतोय कन्हैयाचं महागडे षटक पाहायला मिळालं 3 षटकार आलेत या षटकामध्ये 19 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या आहेत धावसंख्या झाली ती 45 शेवटचे 5 चेंडू 5 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या आता उभारता येईल हे पाहावं लागणार आहे पाहायचं शेवटचे 5 चेंडू कोणता गोलंदाज गोलंदाजी करतो मागच्या सामन्यामध्ये टिटा यांनी गोलंदाजी केली होती या ठिकाणी पाहायचंय कोणता गोलंदाज येतोय थोडस डिस्कशन होत आहे गोलंदाजांमध्ये गोलंदाजी मार्कवर सुमित एक जबाबदारी आहे शेवटचे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातात हे पाहावं लागेल सुमित चिन्मय कदम नितीन जंगमच्या बॅट मधून आतापर्यंत
नित्याच्या बॅट मधून 3 षटकार आले आहेत. चिन्मयच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. तर कुठेतरी मला वाटतं नित्या थोडासा प्लस पॉईंट आहे, थोडासा ऍडव्हान्टेज घेईल या ओव्हरमध्ये, कारण की चांगला सेट झालाय नित्या देखील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या धावसंख्येवर. नक्कीच दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना जर आपण जिंकला तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करू. एक महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. कुठेतरी एक प्रेशर दडपण थोडस कमी होईल सेमीफायनल मध्ये प्रवेश केला तर. अकुटव्या चेंडू या ठिकाणी पूल मात्र सक्सेसफुल पाहायला मिळतोय. नितीन जंगम सलगचा हा तिसरा षटकार आहे नित्याच्या बॅट मधला. कन्हैयाच्या ओव्हर मध्ये शेवटच्या 2 चेंडूंवर षटकार आले, त्यानंतर या चेंडूवर षटकार. सलग 3 षटकार आलेत नितीनच्या बॅट मधून. 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू, थोडासा अवे फ्रॉम द बॅटर टाकण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या झाली ती 54. पुन्हा एकदा मोठा फटका नितीनच्या बॅट मधून येतोय. आक्रमण केलं जात आहे ओवी पॅकर संघ. या ठिकाणी मात्र बरसताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या धावसंख्येवर. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 60. या अगोदर 59 होती, ती चेस केली होती. आता 60 आणि अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर पाहूया नित्याच्या बॅट मधून किती षटकार येत आहेत ते. वैयक्तिक 41 धावांवर फलंदाजी करतोय नितीन जंगम. अर्धशतक देखील पूर्ण करण्याची संधी. व्हाईट बॉलचा इशारा हा मला वाटतं चिन्मय. नशीब डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, पाहावं लागणार आहे. सर +1 आहे ना. 2 अतिरिक्त धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 62 या धावसंख्येवर 62. शेवटचे 2 चेंडू नितीन जंगम 41 धावांवर फलंदाजी करतोय. आपलं अर्धशतक पूर्ण करतो का हे पाहावं लागणार आहे. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. चांगला चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 63 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा फ्लाईट दिला चेंडूला. धावसंख्या झाली ती म्हणजे 63. 64 टू विन. 64 धावांचं लक्ष आहे. 64 टू विन. 25 चेंडूंमध्ये 5 षटकांमध्ये वांद्र्याचा राजा सीके ग्रुप समोर. प्रशांत. हॅलो.
षटकार आलाय गुफरान यांच्या बॅट मधून. आयुब भाई नेक्स्ट बॉल. डॉट चेंडू. षटक संपतंय मैदानामध्ये ते म्हणजे पहिलं. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आपल्याला. स्कोर 14. 20 बॉल 50. षटकार. 6 धावा. गुफरान यांच्या बॅट मधून आलेला षटकार. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आपल्याला. एक धाव. मिड विकेटच्या दिशेने लांबच उत्तुंग षटकार. वरद यांच्या बॅट मधून आलेला बुलंदी पॉवरफुल षटकार. षटक संपते मैदानामध्ये. धावसंख्या झालेली ती म्हणजे 29. षटक संपले ते 2. 29 धावा. ओमसाई बँड्राचे कॅप्टन राहुल गायकवाड विरुद्ध S2R यांच्या दरम्यान टॉस होईल आता. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय आता इकडे. ओमसाई बांड्रा विरुद्ध टीम S2R.
सुरेश निकम, सुरेश भाई हा ये त्यांच्यामध्ये आहे स्टुअर मध्ये. बक्की भाई अरे आओ ना बक्की भाई, अरे आओ ना यार. 15 बॉल 35 चाहिए. साईनाथ सुवर्ण यायचंय, जरा टॉस करायचंय साई. काय सांगतो. इथे 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 साई. आणि आता टॉस होतोय. साईनाथ सुवर्ण यांच्या हस्ते. कोण कॉल करणार आहे? कॉल कोण करणार आहे? राहुल काय कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. राहुल गायकवाड वॉन द टॉस अँड त्यांचा निर्णय दे विल टेल द डिसिजन. आणि राहुल दोन शब्द या टुर्नामेंट बद्दल बोलायचे आता प्लीज. मैच के बाद बोलता हूँ, पक्का बोलता हूँ, पक्का बोलता हूँ टूर्नामेंट के बद्दल. टॉस जिंकलाय तो म्हणजे राहुल गायकवाड. आमचे किशोर लोके साहेब इकडे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33. षटक चालू आहे मैदानामध्ये, ते म्हणजे तिसरं. पूल केलाय. हाफ पूल जेल बाद होत आहेत का गुफरान बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर यश मिळाले वेदांत दळवी यांना. चौथा बॉलला सॉरी. मैदानामध्ये आता चालले ते म्हणजे सद्दाम बॅटिंगला. लवकर जायचंय. स्कोर इज 33. चलो गुफरान भाई जरा जल्दी जल्दी प्लीज. हॅलो. डिक्लेअर मध्ये गेलेला आहे. नो चेंडू फ्री हिट आहे मला वाटतं. अंपायरचा कॉल आहे, अंपायर्सने दिलाय. अंपायर हा फ्री हिट आहे. येस फ्री हिट इज, फ्री हिट इट इज. अँड शेवटचा बॉल आहे मला वाटतं. सद्दाम स्ट्राईक वरती. पाहूया काय करतायत. पुल केलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू. डॉट डॉट आहे डॉट.
हॅलो, धावसंख्या झालेली ती म्हणजे 35 धावा, 10 चेंडू आणि 19 धावा, 29 धावा, 10 चेंडू 29. लाड, अजिंक्य लाड. वाईट चेंडू. पुढील सामना ओमसाई बांद्रा विरुद्ध S2R मॅक्स. टॉस जिंकलाय तो म्हणजे ओमसाई बांद्रा संघाने. उधर आहे. वेट 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 कोणी काय बोलू नका. थांबा 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 थांबा. डिसिजन पेंडिंग है. इथून ओरडू नका. रुको जरा, रुको भाई मेरा भाई. 2 मिनिट रुको ना. चिन्मय 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 षटकार. हा दिला काय? हा थांब ना थांब ना. हा थांब थांब. त्यांनी दिला काय? हा 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 थांब ना मग.
भोजन होतं ते गांधीनगर बिल्डिंग नंबर 50 याच्या सर्व सदस्यांकडून आपल्याला जे भोजन सगळ्यांना मिळालेला लंच तो गांधीनगर 50 यांच्याकडून मिळालेला आहे. तर त्यांचे भरपूर आभार. किशोर प्रभू, राजा मामा, अजय मोरे, दर्शन कोरगावकर आणि पूर्ण टीम यांचे मनपूर्वक आभारी आहोत आम्ही. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 56. 56. किती पाहिजे? 5 चेंडू 8, 6 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू. सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू पाहूया. पुन्हा शॉट आमच्या शशी सुतार. वॉट ऑफ फिल्डिंग. ओ चित्याच्या चपळाईने पळत शशी सुतार, खिशामध्ये फोन आणि चांगला अडवलेला चेंडू. शेवटच्या शतक मैदानामध्ये 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. चला घाई करायची प्लीज. ओवी पॅकर्स, चिन्मय कदम प्लीज जरा घाई करा. हॅलो. 5 चेंडू 7 धावा. 7 धावा 5 चेंडू. तर खेरवाडीचे 2 आकर्षणाचे केंद्रबिंदू दोघाही फलंदाजीसाठी वरद आणि त्यांच्या जोडीला सद्दाम. सद्दाम नक्कीच पूर्ण खेरवाडीचं मैदान येतं त्यांची बॅटिंग बघायला, फलंदाजी बघायला. नाव आहे सद्दाम. तर गोलंदाजीसाठी येतोय बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीचा एक नावाजलेला खेळाडू, मॅन फ्रॉम नालासोपारा, नितीन जंगम, काशी. तर पाहायचंय पहिला चेंडू बिग हिट केलंय. उत्कृष्ट झेल आणि वरदला आता माघारी परतावं लागेल. नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी करत होता वरद आणि आता फलंदाजीसाठी येतोय संघाचा संघनायक टीटा प्रदीप. चांगली फलंदाजी करत होता वरद, परंतु नितीन जंगमने आपला एक्सपिरियन्स दाखवलाय. 4 चेंडू 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी संघाचा संघनायक प्रदीप. पाहायचंय प्रदीप आपल्या संघासाठी काय करणार. सत्ती स्पोर्ट्स क्लब आयोजित PPL सीझन 6. एक उत्कृष्ट सामना रंगलाय मैदानात. उत्कृष्ट फटका, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलतंय. नक्कीच सगळेजण वाट बघतायत की सद्दाम स्ट्राईकला कधी येणार. तीन मध्ये 6. नितीन जंगम आपला एक्सपिरियन्स दाखवतो या मैदानात. आता पंचांचा निर्णय, अवांतर धाव, व्हाईट बॉल. 3 चेंडू 5 धावा.
पाहायचंय एक अटीतटीचा सामना. कोण जाणार सेमीफायनलला? चांगला चेंडू नितीन जंगमच्या मार्फत एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. आणि नक्कीच आता ज्याची फलंदाजी बघायला पूर्ण कोलगेट ग्राउंड आतुर होत होतं तोच हा सद्दाम. एक आकर्षणाचा केंद्रबिंदू सद्दाम. 1 लाखापेक्षा जास्त त्यांचे फॅन्स आहेत. बुमराचा वंडर बॉय. पाहायचंय नितीन जंगम सामोऱ्या जाईल सद्दाम. 2 चेंडू 4 धावा. नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये तुम्ही राहुल गायकवाड इन ऍक्शन पाहू शकता. वड चेंडू रन आउटची संधी, परंतु आता प्रदीपला माघारी परतावं लागेल. टीटा बॅक टू पॅव्हिलियन. आता सामना पाहायला मजा येणार. 1 चेंडू 4 धावा. नितीन जंगम आपला पुरेपूर एक्सपिरियन्स दाखवतोय. एक लेजंड खेळाडू आहे नितीन जंगम. याचे देखील अनेक फॅन्स आहेत. तर आता फलंदाजीसाठी आलाय कन्हैया. 1 चेंडू आणि 4 धावा. कुठला संघ जाणार सेमीफायनलला? पाच चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता होती. आता मॅच आली 1 चेंडू 4 धावा. नितीन जंगम की सद्दाम. शेवटचा चेंडू आणि ते सामना पाहायचंय. आणि संघ विजय होतो ओवी पॅकर्स. नितीन जंगम उत्कृष्ट गोलंदाजी केली, परंतु वरदची फलंदाजी देखील विसरून चालणार नाहीये. नक्कीच विजय मोरे यांच्यासाठी देखील टाळ्या वाजल्या पाहिजे. धन्यवाद शशांक. जबरदस्त मॅच झाली. आपल्याला पाहायला मिळाली एक अफलातून मॅच, ज्या मॅचची अपेक्षा होती. तर या सामन्याचा नक्कीच सामनावीर जाईल नितीन जंगम. आणि आपले मॅन ऑफ द मॅच द्यायचे देखील बाकी आहेत. तर मी विनंती करतो गुफरान याला व्यासपीठावर यायचं आहे. गुफरान, त्यासोबतच हॅलो. हा, एक मॅच बाकी आहे त्यांची. अच्छा, चेक. तिसऱ्या मॅच मॅन ऑफ द मॅच गुफरान, व्यासपीठावर यायचं गुफरान. गुफरान गुफरान भाई मैन ऑफ द मैच के लिए आइए जरा. गुफरान, तीसरी मैच, पहली मैच लीग मैच. चौथ्या मॅच मॅन ऑफ द मॅच चिन्मय कदम. गुफरान भाई, गुफरान मॅच नंबर 3 चा मॅन ऑफ द मॅच गुफरान